विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। तरुणांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे। मविया सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी भाष्य केले। जे गरजेचं असेल ते नक्की केलं जाईल असं सीपी राधाकृष्णन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत म्हणाले। ते मुंबईत बोलत होते। मावळ विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। अनेक इच्छुकांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। ठाकरे गटाने देखील मावळ विधानसभेसाठी कंबर कसले। मावळची जागा अजित पवार गटाकडे आहे, त्यामुळे मवियात शरद पवार गटही या जागेवर दावा करू शकतो। एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहीन असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला। तर लोकसभेत असा लढलो की मोदींना घाम फोडला, विधानसभेतही उरली सुरली उतरवू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलंय। उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि त्यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली। फडणवीसांवरच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोण गांभीर्याने घेतं असा सवाल आशिष शेलार यांनी केला। तर आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं असं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलंय। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त अवस्था आहे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही त्यांनी केलाय। तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात अनिल परब यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय। लोकसभेतील पहिल्याच भाषणात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मांडले। अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमी इंदोरपर्यंत नवा रेल्वे मार्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपसाठी कोच निर्मितीचं काम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। शिवाजीराव काळगे साहेब कंप्लीट करिए कंप्लीट। लातूरचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात 2 याचिका दाखल झाल्या आहेत। डॉक्टर काळगे यांच्या जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली। सप्टेंबरमध्ये या प्रकरणी पुढील सुनावणी होईल। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला यूपीएससीनं दोषी ठरवलंय। त्यासोबतच पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलेलं आहे। तिच्यावर यूपीएससी परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे। पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर आहे असा दावा त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असतानाच हा दावा करण्यात आला। तसंच पूजा खेडकर यांच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा आरोपही कोर्टात करण्यात आला। दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना 15 ऑगस्ट नंतर प्रहार कार्यकर्ते चपके देतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। आता प्रहार स्टाईल दणके देणार असंही ते म्हणाले। संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंसमोर महिला कार्यकर्त्यांनी राडा केला। महिला आघाडी अध्यक्षांविरोधात कार्यकर्त्यांनी तक्रार केली। भाजप प्रदेशाध्यक्षांच्या समोरच महिला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। अखेर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे। संभाजी महाराजांवर केलेल्या टीकेमुळे स्वराज्य संघटनेनं आंदोलन केलं, तर जितेंद्र आव्हाडांच्या घरी जाऊन आंदोलन करणार असं देखील आंदोलकांनी सांगितलं। बीडच्या धानोरा रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनानं नागरिकांच्या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। उल्हासनगरात मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधून महापालिकेत आंदोलन केलं। शहरातील विकास कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत, मात्र याकडे आयुक्तांचं लक्ष नसल्यानंच मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधून अनोखं आंदोलन केलं। मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल बंद करण्यात आलेला आहे। या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पुलाची पुनर्बांधणी होईपर्यंत नागरिकांना धारावी धोबीघाट पादचारी पूल आणि सायन्स स्टेशनच्या उत्तर टोकाच्या पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे।
दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक केल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। या आदेशाचं पालन न करणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं। राज्यातील शाळांची आजपासून झाडाझडती घेतली जाणार आहे। विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे। 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे। कोकणात गावी जाणाऱ्या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय। 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत। मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येतील। पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे। खराब हवामानामुळे श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचं महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झालंय। 5 वर्षाच्या तुलनेत आता पुण्याच्या हवेत मोठ्या प्रमाणात धुलीकण वाढले। सिंधुदुर्गात हत्तीरोगाचे 5 रुग्ण आढळले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी स्थानिक आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत ठोस उपाययोजना राबवाव्या अशी मागणी केली आहे। पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पूर्व विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। वर्धा इथे उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय।